हॅलो एव्हरीवन, मी प्रतिभा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते TS स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। जसं की आपण दिस आणि दॅटची सेंटेन्सेस बघितलीत, त्यामध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, त्याचबरोबर क्वेश्चन टाइप सेंटेन्सेस बघितलीत। दोन्हीपासून आपण मिक्स सेंटेन्सेस सुद्धा बनवली, त्याची प्रॅक्टिस सुद्धा केली आणि मला खात्री आहे की या मिक्स सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करताना तुम्हाला खूप मजा आली असेल, तुम्हाला त्या सेंटेन्सेसमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला असेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीज पासून सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते शिकणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। जेव्हा आपण धिस आणि दॅट यापासून सेंटेन्स बनवली त्यावेळेला आपण इज या मेन वर्बचा वापर केला। धिस इज, दॅट इज। मग दीज समोर आपण इज हेच मेन वर्ब यूज करू का? तर नाही, दीज समोर आपल्याला आर हे मेन वर्ब यूज करावं लागेल। दीजचा वापर करताना नेहमी दोन नियम लक्षात ठेवायचे। नियम नंबर 1, अनेक वस्तू, आणि नियम नंबर 2, आपल्या अगदी जवळ असणे। जर आपल्या जवळ एकपेक्षा जास्त वस्तू आहेत त्यावेळेला आपण दीजचा वापर करायचा। दीज आर पेन्स, these are markers, these are notebooks, these are photos, these are cups, these are cars। अशा प्रकारे दीजचा वापर हा अनेक वस्तूंसाठी केला जातो। जेव्हा आपण दीजचा वापर करतो तेव्हा ऑब्जेक्ट सुद्धा अनेक वचनी असायला हवं, म्हणजेच ऑब्जेक्टला एस प्रत्यय लागतो। प्रत्येक ठिकाणी आपण एस प्रत्यय लावलेला आहे। दीज आर पेन्स, दीज आर मार्कर्स, these are bikes, these are notebooks, these are photos, these are cups and these are cars। आपण एका वस्तूविषयी बोलतो तेव्हा आपण ऑब्जेक्ट समोर ए हे आर्टिकल लिहित असतो। ए त्याला आपण अ म्हणतो। अ पेन, अ डायरी, अ बुक म्हणजे एक। एचा अर्थ होतो एक। पण आता आपण इथं ए हे आर्टिकल लिहिलं नाही, कारण इथं वस्तू अनेक आहेत, त्यामुळे आपल्याला ए हे आर्टिकल लिहिण्याची गरज नाही। एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आणि दीज आर पासून सेंटेन्सेस तयार करायचे। दीज आरचे सेंटेन्सेस आपण तयार करूयात। दीज आर रेड पेन्स, आर पेन्सिल्स, दीज आर माय क्लोथ्स, दीज आर माय रूम्स, दीज आर माय बुक्स, these are my friends, these are my parents, these are my worksheets, these are my colleagues। अशा पद्धतीने दीजचा वापर करायचा आणि सेंटेन्सेस बनवून पाहायची। एकदा का तुम्ही प्रत्येक टॉपिकवरचे सेंटेन्सेस बनवलीत तर तुम्हाला स्पीकिंग अतिशय इझी वाटेल। त्यासाठी प्रॅक्टिस करत राहा।